रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। Rama
रचिति भुवन विचारिया
वाजून स्वागत करूया. विचारेया निश्चय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखेसे झाले श्रम न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताही नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा नासोनिया गेली खंती आतांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो सद्गुरु तो कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा आवे मरण हाती सुटली काया मरण हाती सुटली काया विचारेया निश्चय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय आमची काया काया म्हणजे शरीर हे मरणाच्या तावडीतून कसं सुटलं त्या मरणाच्या संबंध विठ्ठला विठ्ठला हला विठ्ठला विठ्ठला हला विठ्ठला 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 अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा उरणार अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा वैराग्य राजसी जगतवंदे जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये आज सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी कोंडाबाई एकनाथराव कातकरी यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आज एक कीर्तनाचं आयोजन त्यांचे चिरंजीव असणारे श्री लक्ष्मण एकनाथराव कातकरी आणि रमेश एकनाथराव कातकरी यांच्या माध्यमातून माझ्या वाट्यात आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुरुजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय वैष्णव टाळकरी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुस्थानी असलेले सर्व गुरुजन महाराज मंडळी आदरणीय श्री हरिभक्त पारायण गुरुस्थानी असणारे भाऊ महाराज दादरे भाऊ उपस्थित आदरणीय गुरुस्थानी असलेले श्री हरिभक्त पारायणचे पंढरीनाथजी महाराज आदरणीय श्री हरिभक्त पारायण वैष्णव टाळकरी आमचे देविदासजी महाराज पावडी गुरुजी उपस्थित आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजन महाराज मंडळी परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळी चरणावरती इथूनच माता आदरणीय श्री हरिभक्त पारायण गोविंदजी महाराज मुंडे गोविंदजी महाराज उपस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी एक वाक्य आवर्जून बोलतो. आता माझी अवस्था थोडी भौसिदंती मम गात्रांनी झालेली आहे का थोर मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी मोठी मोठी महात्मे मंडळी या ठिकाणी गेलेली आहेत आणि आदरणीय वैष्णव टाळकरी महाराष्ट्रातलं मोठं वरकरी संप्रदायातलं नाव असणारे आपले निर्गुणजी महाराज
वैकुंठवासी लोक त्यांची ही जन्मभूमी. आणि एक आणि दुसरं म्हणजे यायला थोडा उशीर झाला त्यामुळे सर्वांची मी जाहीर माफी मागतो आणि लगेच अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठाला विठाला काया मरणा हाती सुटली काया विचारिया निश्चय ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. या अभंगातून तुकोबारा आमची काया काया म्हणजे शरीर हे मरणाच्या तावडीतून सुटलं. मरणाच्या संबंधाने मीमांसा करतात. शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं म्हणतात. हे पहा मी अनेक वेळा सांगत असतो शेवटी शरीर आहे गुरुजी शेवटी शरीर आहे याला आकार म्हणतात. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत. आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात. आणि माणसाच्या आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. तुम्ही शरीर स्वीकारलं देह स्वीकारला की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. का शरीर स्वीकारले. ज्ञानोबरांनी तर जन्म मरणाला 16 म्हटले. 16 देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या 16 धनंजया ना म्हणू नये. देहाच्या गावाला आलोत ना देहाच्या तर जन्माचा 16 आणि मरणाचा 16 साजरा करा म्हणायला नाही म्हणायचं नाही. साजरा करावाच लागणार. साजरा करावाच लागणार. का आपण गावाला देहाच्या आलेलो. आता हे बघा तसं जर पाहिलं मुख्य पाहिलं तर माणसाच्या जीवनात 3 सोहळे मुख्य 3 सोहळे. एक जन्माचा आहे एक लग्नाचा आहे आणि एक मरणाचा आहे. खरं सांगा सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता आहे? सगळ्यात आनंदाचा मला वाटलं लग्नाचा. काय काय विनोदाची भाषा जाऊ द्या. आपल्याला वाटतं सगळ्यात आनंदाचा सोहळा लग्नाचा पण तो तर खरा दुःखाचा आहे. पण आमच्या तुकोबाऱ्यांची भाषा आहे भाऊ तुकोबारा म्हणले सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. एका ठिकाणी गुरुजी तुकोबारा म्हणले काय माझ्या मरणाचा सोहळा झाला तो झाला सोहळा अनुपम तो झाला सोहळा पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम. महाराज म्हणले काय मरणाचा सोहळा झाला म्हणून सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. त्या सोहळ्याचं जास्त दुःख वाटत. पण एक गंमत आहे पहा
पण त्याच्यात गंमत आहे काय हे पा जन्म नावाचा सोहळा साजरा केला की मृत्यू नावाचा सोहळा साजरा करामानीची गरज नाही तो करावाच लागणार मला सांगा आपण स्वागत जन्माचं करतो का आपण स्वागत मरणाचं करतो जन्माचं आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो जन्म आवडतो सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले उगवलेले आता उद्या सूर्यनारायण उगवले आता आज उगू द्या मी उठलो नव्हतो उशीर झाला आता माझ्या माघारी झालं ते सूर्यनारायण आता आज उगवले पण आता उद्या ते जर उगवले ना तर सगळ्यात अगोदर मी जाऊन सांगणार आहे काय अजिबात मावळायचं नाही हे शक्य आहे का नाही सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलंय ना मावळताना सुद्धा स्वागत करावाच लागेल का स्वागत उगवताना केलंय तसं स्वागत तुम्ही जन्माचं केलंय ना मरणाचं सुद्धा स्वागत करावाच लागेल श्रीगुरु बाबांचं एक वाक्य असं म्हणणार बाबा म्हणत असतात मरणाचं स्वागत करण्याकरता जन्माचं स्वागत करायचं विठ्ठल सोहळा आहे शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही ज्ञानोबा गोड बोलतात परिसपास सव्यसाची मूर्ती लावणी देहाची करती कर्माची ते गावंडे खंती करी ती कर्माची ते गावंडे जवरी संगो प्रकृतीचा वा भाऊ ऐशाही करू म्हणते तयाचा असं आग्रह चिवरे म्हणजे देह स्वीकारला शरीर स्वीकारलं की कर्म नाही करणार म्हणून कसं जमन कर्म करावाच लागल शरीर स्वीकारलंय मग माऊली नाही ज्ञानोबारांना एक जण मला माऊली मी कर्म करणार नाही माऊली म्हणले कर्म करावं लागल शरीर स्वीकारलंय तुम्हाला काहीच करणार नाही माऊली म्हणले करावंच लागल तुम्हाला काहीच करणार नाही शांत उभा राहणार आहे माऊली म्हणले शांत उभा राहायला हे तरी करायलाच नाही असं करावाच लागणार आहे शरीर स्वीकारलंय न करणं हे सुद्धा खूप मोठं करणं असतं म्हणजे ते आम्ही आमचे सातारा जिल्ह्यातली तर मग ते सप्त्याचं नियोजन करण्याकरता आम्ही आमच्या महाराजांसोबत जायचो तिकडं विद्यार्थ्यांमध्ये जायचो मग तिथं गेल्याच्या नंतर ते महाराज आहेत ना सगळ्यांना कामं वाटून द्यायची तुम्ही हे काम करा तुम्ही ते काम करा तुम्ही ते काम करा एक जणाला म्हणले तुमच्याकडे हे नियोजन राहू द्या लगेच दुसरा कामाला नाही महाराज त्याला म्हणा शांत राहा त्याला म्हणा तो 7 दिवस शांत राहा सप्ताह कडीला जातो म्हणजे त्याचं काही न करणं हे सुद्धा खूप मोठं हे म्हणजे शरीर स्वीकारलंय कर्म नाही म्हणून जमणार नाही शरीर स्वीकारलंय तसं देहाच्या गावाला आलोत ना जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालणार तो कोबऱ्यांची गोड भाषा ना उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजल्या उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजते मरते सवेची ते उपजल्या पिंडा म्हणजे पिंडा उपजल्या जन्माला आलेल्या काय मरण सांगाते त्या पिंडाला सांगा काय मरण्यासाठी जन्माला यायचे
उपजेते नाशे उपजेते नाशे नाशे लेते नाशिले ते पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे. एक घटिका यंत्र जैसे परब्रह्मेगा. म्हणजे याचाच अर्थ किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावी भजी. हा पुन्हा जन्मायचं पुन्हा मारायचं म्हणतात ना. जिने तोची वरी माप भरी जिने तोच वरी माप जिने तोच वरी माप मरणाचे तवा गाठोडी पदरी गाठोडी गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप भरी. म्हणजे तो का म्हणे माळ गुंतली राटी आणि गाडग्याची सुटी फुटली या. काढगावाचं भरत रिकाम होतंय भरत रिकाम होतंय. तसं पुन्हा जन्मायचं पुन्हा मारायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मारायचं. का शरीर स्वीकारले. शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. नाही म्हणून चालत नाही. एक बाबांचं एक वाक्य. आपण जगण्यानं जगत नाही मग मरण्यानं जगतो. जगण्यानं जगत नाहीत मरण्यानं जगतो. म्हणजे 1 लिटर पेट्रोल मध्ये मोटरसायकल जास्तीत जास्त किती किलोमीटर येईल 50 ते 60 किलोमीटर. जास्तीत जास्त 50 जरा 1 किलोमीटर. आपल्याला वाटतंय 1 किलोमीटर गाडी 50 किलोमीटर आली. आपण असं म्हणतो गाडी 50 किलोमीटर आली हो पण पेट्रोल खात आली ना. गाडी इथपर्यंत आली पण पेट्रोल संपत गेलं. आयुष्य पुढं चाललंय म्हणजे जागायलो नाहीत मरणाकडे चाललो. आयुष्य जात आहे आयुष्य चोर निजल्या नाडूनी बागा. कोणाला कोणाला हे करायचं चुकवायचं मरणाला चुकवायचं आणि पळायचं. हा मरणाला चुकवायचं आणि पळायले जाग होत जाऊ. पा एक याच्या संबंधानं आपल्याला जाणारा मनुष्य असतो ना तोच खरा जाग करून जातो. तर ते वाक्य मी ऐकले भाऊ. जो मनुष्य जात असतो ना तो 2-3 गोष्टी आपल्याला शिकून जात असतो. 2-3 गोष्टी देऊन जातो. कोणत्या? एक कीर्तिरूपान मनुष्य इथं राहत असतो. तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमाची ओरे कीर्ती मागे. एक कीर्तिरूपाने इथं राहत असतो. समाधी रूपाने इथं राहत असतो. 2 आणि तिसरं म्हणजे जाणारा मनुष्य तुम्हा आम्हाला जाग करून जातो. आणि पुढच्याच्या मरणानं आपण जाग होत जाऊ. ते म्हणतात ना तो का म्हणे एकाच्या घाये का जाणून न धरा होय
किंवा एक पात असा एकाची सावधान गुन्हे कारण व्हावो सावधान गुन्हे कारण तसा एकाची दने सावध त्या गुन्हे कार्य नवा पुढच्याच्या मरणानं आपण सावध होत जाऊ आणि लोक सावध होत नाही हे जगातलं आश्चर्य ते यक्ष भगवंतानं काही प्रश्न विचारलेले पा धर्मराजाला त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न असा विचारलेला आहे हाच कोणता ते म्हणले राजा या जगातलं आश्चर्य काय म्हणजे जे ऐकल्याच्या नंतर माणसाला आश्चर्याचा धक्का बसन असं आश्चर्य कोणत्या जगातलं ते आश्चर्य सांगत असताना त्यांनी उत्तर दिलं ते म्हणले एखादा जर माणूस मेला वारला तर लोक त्याला आपल्या हाताने आंघोळ घालतात बांधतात घेऊन जातात आग्नी देतात सगळा विधी उरकतात परत येतात तरी जाग होत नाहीत याचं मला आश्चर्य वाटतं सावध त्या गुन्हे वाटया जनाचे थोरबा आश्चर्य न करीते विचार स्वयताचा म्हणून पुढच्याच्या मरणानं आपण जागा हो जा म्हणतात पण म्हणजे शरीर आहे ना जागा व्हायचं म्हणजे इथं जागा व्हायचंय या देहाच्या ठिकाणी जागा व्हायचंय हा आहे ना ते वेदांत शास्त्राने षडविकार सांगितलेले बघा षडविकार अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यते हे षडविकार सांगितले याच्यातल्या तुम्ही पहिल्या विकाराला स्पर्श केला की स्पर्श करत 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 शेवटी विनश्यते इथपर्यंत यावंच लागतं पण भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपणे गेले नेणता तारुण्यादशे वेश्यव्यता वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरी म्हणजे मरेपर्यंतच घ्यायचं म्हणजे वेदांतानं सांगितलं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यते भक्तिशास्त्र सांगितलं बालपण गेलं की तारुण्यपण आणि तारुणपण गेलं की म्हातारपण आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण पुढं पण नाही म्हणजे शरीर स्वीकारलं जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही कारण आपण गावाला देहाचे आलेलो ठीक आहे चला एक उदाहरण आवाज बसला म्हणून ते खोकल्याची बाटली घेतली होती आडूळसा बॉटल घेतली होती मेडिकलवर ते बॉटल घेतली त्या दिवशी त्या बॉटलवर तिची तारीख लिहिलेली होती ज्या दिवशी तयार झाली का बॉटलवर तिची तारीख लिहिलेली होती मला त्याचं नवल नाही वाटलं पण त्याच बॉटलीवर ज्या दिवशी ती संपणारी का तिची एक्सपायरी डेट ती बी तारीख त्याच्यात लिहिलेली होती म्हणजे कंपनीतून ज्या दिवशी ती तयार झाली का बॉटल तिची तारीख तिथंच होती आणि संपायची ती तारीख त्याच्यावरच होती म्हणलं लयच गंमत नाही माणसाच्या शरीरासारखंच आहे ज्या दिवशी जन्माची तारीख आहे आणि मरणाच्या तारखा घेऊनच याचं महाराज बरोबर म्हणजे शरीर स्वीकारलंय ना जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही बरं ठीक आहे तुम्ही म्हणता महाराज तुम्ही मगापासून म्हणता जन्म मरण संपत नाही खरंच संपत नाही का ऐका संपतात आमच्या संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली की ते जन्म आणि मरण या दोन्हीच्या पलीकडे गेलेली तुटे भवरोग तुटे क्रिया मानवोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे 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 जन्मा क्रिया क्रिया
विठोबाचे नाम उच्चारिता भवरोग तुटे, संचित क्रियमान प्रारब्ध तुटे आणि महत्वाचं जन्म तुटे. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. म्हणजे संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली, त्या नामचिंतनाच्या बळावर दोन्ही विकाराच्या पलीकडे गेले. कोणते दोन विकार? जन्म आणि मरण. बरं ठीक आहे, त्यांच्या ठिकाणी कसं काय विकार राहिले नाही? त्याचं कारण आहे, कारण जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना, हे आकाराला आहेत. आकार म्हणजे शरीर. पण तुकोबाराय म्हणले आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. बैसलांतरी पांडुरंग, बैसलांतरी पांडुरंग, अंतरी पांडुरंग. अंतरी पांडुरंग बसल्यामुळे म्हणजे जन्म आणि मरण हे दोन विकार आकाराला आहेत ना, आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. कस काय? आकारासी कैसा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव. याचाच अर्थ बैसला अंतरी पांडुरंग म्हणजे आकारच राहिला नाही. आमचा देह राहिला नाही, मग आमचा देव झाला. आमचा देव झाल्यामुळं जन्म आणि मरण या दोन्हीच्या पलीकडे बीज भाजूनी केली नाही आमा जन्म नाही, आमा मरण नाही. बीजाचे अंकुर दग्ध होते, बीजाचे अंकुर दग्ध होते, बीजाचे अंकुर मग कार्याने पुन्हा संसार, मग कार्याने पुन्हा संसार. कासयाने पुन्हा संसार का बेजाचे अंकुर दग्ध होते. म्हणजे बेजाचे अंकुर म्हणजे भाजलेलं बी पेरलं ते जसं अंकुर काढीत नाही. कस काय? तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येतो पाप पुण्यांगा. आता भाजलेलं बीचा अंकुर काढीत नाही तसं आम्हाला जन्म पाप पुण्य आमच्या शरीरातून होत नाही. का होत नाही? आम्ही अग्निरूप झालो. पण अग्निरूप होण्याचा आणि पाप पुण्याचा काय संबंध आहे? कारण पाप पुण्यामुळे जन्म घ्यावा लागतो. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. पण तो कबरा म्हणले पाप आणि पुण्यच नाही. का? अग्निरूप झालो. आणि पाप पुण्य नसल्यामुळे जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून कास मग पुन्हा कासे आणि पुन्हा संसार. मग कशाला संसार लिहायचं? संसार म्हणजे काय? हा संसार नाही. तुम्ही आम्ही ज्याला म्हणतो तो आपण कशाला म्हणतो? बायका पोरं लेकरं बाळ गुरं ढोरं आपण याला संसार म्हणतो. पण संत याला संसार म्हणत नाहीत. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्मन पुन्हा पुन्हा मरण, हाच खरा संसारी. किती वेळा जन्माया किती भार भजित
कशाला भ्याला मला सांगा. माणसाला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटत ती बायकोची काळाची. पण आम्हाला राहिली नाही. कस काय सगळ्यात जास्त म्हणजे जन्म मरणाची भीती आहे ना, म्हणून जीव भ्याला जन्म मरणाला. पण तो कोबारा म्हणजे आमच्या ठिकाणी राहिलं नाही. आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलो. मग मरण माझे मरुनी गेले मज केले अमर मज केले अमर मरणच मरून गेलो. मरण आणि येले मरणालाच मरण म्हणजे याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. म्हणजे आता याच्यातून जीव निघून गेला आपण याला मरण. थांबा समजा शरीर आहे आणि या शरीरातून जीव निघून गेला आणि या शरीराला असे तर टेकन देऊन बसवलंय, माईकपाशी टेकन देऊन बसवलंय शरीराला. म्हणजे शरीर मला नाही समजा पण शरीराला असं टेकन देऊन बसवलं. तुम्ही काय म्हणता त्याला? मड. याच्यातून जीव निघून गेला याला इथं समोर बसवलं तुम्ही काय म्हणता? मड. ऐका याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणतो. पण तुकोबाराय म्हणले याच्या जीव असतानाच आम्ही याला मड म्हणतो. याला म्हणायचं मड आणि हेच आहे खरं मरण. म्हणजे शरीराचं तादात्म्य सुटणं, शरीराची आसक्ती सुटणं, शरीराचं ममत्व सुटणं यालाच मरण म्हणतात. देह जावो आत्मा राहो, देहाचं तादात्म्यच राहिलं नाही हेच खरं मरण आहे. म्हणून मरण आणि येले शरीराची आसक्ती सुटली आणि शरीराची आसक्ती सुटल्यामुळं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. कसं सुटलं? अभंगाचं मरण हाती सुटली काया, 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 म्हणजे शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. मरणाच्या तावडीतून सुटलं. बरं ठीक आहे. कस काय शरीर जन्म मरणाच्या तावडीतून सुटलं? महाराज म्हणले आम्हाला जन्मच नाही. आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. जन्मच नाही. जन्म नाही म्हणून मरण नाही. तुम्हाला कस काय जन्म नाही? तो कोबार आहे. ऐका पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पाप पुण्यामुळे जन्म घ्यावा लागतो. पण तो कोबार म्हणले पाप पुण्य राहिले नाही. जन्मा येतो प्राणी. पाप पुण्यामुळे तुम्हाला आम्हाला जन्म द्यावा लागत. ये का जन्म लेण्याचं अजून एक कारण आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेमुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो बाबा. पण आमचे तो कोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. वासनेमुळे आम्हाला जन्म घ्यावाच लागत नाही. का घ्यावा लागत नाही?
वासनाच राहिलेली नाही तर जन्म घ्यायचं कामच नाही, वासनाच संपून गेलेली. तो का म्हणे अवघे आवर वासना म्हणे अवघे आवरले वासना. म्हणे अवघ्यावरिले वासना आता नारायणा दुसऱ्यापासून अवघी वासना आवरिली. मग कुठं ठेवली? आता नारायण. म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान. म्हणजे संसारातली वासना आमची पूर्ण संपली. आणि जन्म कोण्या वासनेमुळे घ्यावा लागतो? संसारातल्या वासनेमुळे. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण तो कोबारा म्हणले आमची वासना संपलेली संसारातली वासना किती संपा माणसाची? मी अनेक सांगतो पहा, वासना किती संपा. आपण आरती करतो बघा, आरती करतो आणि आरती करत असताना कापराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची? शिऱ्याची घेतल्याच्या कापराची एक वडी घेतली कापराची. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापुराचा येतो का नाही? पण तुकोबारा म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणजे. ठाईची समाप्ती झालेली. वासना किती संपवती मी सांगू लागलो. आरती करत असताना कापराची डबी घेतली, एक वडी घेतली कापराची. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापराचा. पण तो कोबारा म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे. कापराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपाव. वासनेचे बीज जळोने जाय. म्हणजे इतकी वासना निमाली समाजाची, वासनाच राहिली नाही. आणि मला सांगा जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? वासनेमुळे. पण तुकोबारा म्हणले वासनाच नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. म्हणून मरणा हाती सुटली काया. म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटला. एक जन्म, पहिलं कारण जन्माचं पाप पुण्य. दुसरं कारण वास नाही. आणि जन्माचं अजून एक कारण आहे, केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले ऐसे गीत. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. ज्ञानोबा म्हणतात ना, आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखे फळावे, भोगावया यावे देहा एका. यावंच लागतं कर्म शिल्लक राहिलं जन्माला. मग तुकोबारा म्हणले आम्हाला नाही यावं लागत. का नाही यावं लागत? तुकोबारा तुम्हाला
महाराज म्हणले कर्मच राहिलं नाही, जन्माला कशी लिहावं लागेल? कसं काय कर्म राहिलं नाही? कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. तुकोबारा म्हणले 3 आहेत ना. हे पहा, संचित कर्म आहे का? संचित हे ज्ञानानं नष्ट झालं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा, किंवा पंचदशी मध्ये श्लोक आहे बघा, विद्येते हृदय ग्रंथे छिद्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् परावरे दृष्टे हृदयग्रंथी विद्यते सर्व संशया छिद्यन्ते अस्य कर्माणि क्षयन्ते. म्हणजे संचित कर्म ज्ञानानं नष्ट झाला, संचित ज्ञानानं नष्ट झालं. दुसरं क्रियमान, क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबारा म्हणजे चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं, सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जनानोय जनार्दन ऐसे ऐकताने वदिसा एका जनार्दने बांधले निजा खुनाओ झाली संध्या संदेह माझा के आत्मरामामृतही प्रगटा. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. यत् करोषेदस नासी यज्जोस्य ददासी यत् तपस्यस्य कौन्तेय तत्कुरो समादर्पणं ब्रह्मार्पणं ब्रह्मायु ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मतेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधीना. बघा, संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं. पण गुरुजी तुकोबारा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कसं काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. आता प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं, म्हणजे 3 कर्म राहिले नाही. आणि जन्म कशामुळे गाव लागू लागला? कर्मामुळं. कारण केले कर्म झाले तेच भोग आले. पण तुकोबारा म्हणले कर्मच नाही, कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, म्हणून मरणा हाती सुटली काया, म्हणून शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. बरं ठीक आहे, शरीर मरणाच्या तावडीतून सुटण्याकरता तुम्ही काय केलं ते सांगा. तुकोबारा म्हणले गुरुजी आम्ही विचार केला. विचारे या निश्चय, विचार केला. बरं, नुसता विचार केला नाही, विचार करून निश्चय केला. विचारे या निश्चय, विचार केला आणि मरण संपवलं. आता काय विचार केला आणि मरण संपवलं? ऐका ऐका, विचार दोन्ही मार्गाने करता येतो. ज्ञान मार्गाने विचार करून मरण संपवता येतं, आणि भक्ती मार्गाने विचार करून मरण संपवता येतं. ज्ञान मार्गाने कोणता विचार केला? आहे मी कोण करावा विचार, मी कोण आहे हा ज्ञान मार्गाने विचार केला. आणि भक्ती मार्गाने सारासार विचार, सारखा आणि असारखा भक्ती मार्गाने विचार केला. बरं, एक पद्धतीने मरण कसं संपत बा? ज्ञान मार्गाने काय विचार केला? मी कोण आहे, मी कोण आहे, मला कुठं जायचंय, मी कुठून आलो, हा विचार केला. म्हणजे मी अनेक वेळा सांगत असतो, हे पा, माणसाला कुठं जायचंय हे माणसाला अगोदर कळावं. आणि कुठं जायचं हे जरी नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळावं. हो ना. आणि कुठून आलो हे बी नाही कळालं तर सध्या कुठं हे तरी कळावं. आणि सध्या कुठं हे बी नाही कळालं तर आपण कोण इथे तरी कळावं. याला उलट करतो. श्री गुरु बाबा म्हणत असतात, आपण कोण आहेत हे कळालं की आपण कुठं हे कळत असतं, आणि आपण कुठं हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं, आणि आपण कुठून आलो ते कळालं की आपल्याला कुठं जायचं हे कळत असतं. आलासी कोटूने हा वा भाऊ कोम कथमिदम जातम कोवे करतास्य विद्यते वा उपादानम कमस्त्य विचारच स्वयंदृश्य वा कोम कथमिदम मी कोण आहे हा विचार करावा माणसाने. मी कोण आहे या संबंधानं चिंतन म्हणतो. भाऊ जगद्गुरु तुकोबारा घरात बसलेले, तुकोबारा घरात बसलेले, आणि ते घरात समोरून लोक वागायचे ना दारातून, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा, माझ्या घरी नेऊन सोडा. बसलेले कुठे आहेत? घरातच. आणि ते दारातून लोक वागायचे ना, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. एक जण म्हणला महाराज घरातच बसलेला आहेत ना, आणि पुन्हा म्हणतात घरी नेऊन सोडा. काय आमचे तुकोबारा म्हणले, तुकोबाऱ्यांची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबारा म्हणले या घराचा विषय नाही, मग या घराचा विषय संपल्यानंतर ज्या खऱ्या घराची सुरुवात होती का त्या घरी नेऊन सोडा. ही तत्वज्ञानाची भाषा आहे. मग त्या साधकाच्या लक्षात आलं महाराज कुठं जायचं म्हणाले. तो म्हणला महाराज का जाण्याची भाषा करायला, आला तर राहा ना. तुकोबारा म्हणले राहून काय करू, मला इथं करमतच नाही. हे स्वतःच्या घरातला संवाद आहे, मला इथं करमतच नाही. माणसाला स्वदेशात करमत असते, परदेशात नाही. स्वदेश म्हणजे मूळचं स्वरूप, आणि परदेश म्हणजे स्वतःचं घर, हे सुद्धा परदेशी. मला इथं करमत नाही, मला माझ्या घरी नेऊन घाल. मग तो म्हणला महाराज
घरातच बसलेला आहे तर म्हणतात हा माझ्यासाठी परदेशी आहे. मग इथं आलात कसं? महाराज म्हणले सहज फिरत आलो. मग सहज फिरत आलात तर राहा ना. तू का बरं म्हणले राहून काय करू? देश माझा नाही, वेश माझा. देश वेश नोय माझा, सहज फिरत आलो. करू सत्ता कौनावरी कोटे स्थिर राही. पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मोकलिलो. म्हणून परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो. हा माझ्यासाठी परदेशी म्हणले. परदेशी म्हणजे महाराज म्हणले राहिला असतो पण देश माझा नाही वेश माझा नाही. राहू कशाला घरात? ऐका, देश या शब्दाचा अर्थ आहे जागा. देश या शब्दाचा अर्थ आहे जागा आणि वेश या शब्दाचा अर्थ आहे शरीर. तुकोबाराय म्हणले जागा माझी नाही, शरीर माझं नाही, राहून काय करू? बरं महाराजांना विचारलं, महाराज जागेचं जाऊ द्या पण शरीर कसं का तुमचं नाही? ऐका ऐका, आमचे तुकोबाराय म्हणले या शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू? कारण या शरीरावरती अनेकांचा मालकी हक्क आहे म्हणून या शरीराला मी माझं म्हणत नाही. कोणाकोणाचा मालकी हक्क आहे? हे पहा, आई मुलाच्या संबंधानं म्हणते हा देह माझा आहे. पत्नी नवऱ्याच्या संबंधानं म्हणते हा देह माझा आहे. भाऊ भावाच्या संबंधानं म्हणतो हा देह माझा आहे. वडील मुलाच्या संबंधानं म्हणतात हा देह माझा आहे. हे जाऊ द्या, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा देह माझा आहे. मग इतक्या जणांचा जर याच्यावर मालकी हक्क असेल तर माझ्या वाट्याला किती खोलाटी आला? दाय बाया दहा तितक्यात राहा. म्हणून देश माझा नाही आणि वेश माझा नाही. मग इथं आलात कसं? तो कोबारा म्हणजे सहज फिरत आलो. ऐका, संत येते उपकारासाठी, सहज नाही उपकारासाठी. आम्ही कुंठवासी आलो याची कारणाशी. पण तुमचं आमचं वेगळं. आता सांगितलं ना, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे केले कर्म झाले. आपल्याला यावंच लागतंय, यावंच लागतं. पण संत आहेत तो कोबारा म्हणले सहज फिरत आलो. बरं महाराज सहज फिरत आला तर राहा ना. मग आला तर राहा ना, का जाण्याची भाषा करायला? तू कोबारा म्हणले राहून काय करू? करू सत्ता कवनावरी. कोणावर सत्ता करू? इथं माझं कोणी ऐकतच नाही, राहून काय करू? महाराजांना विचारलो कोण ऐकत नाही? तुकोबारा गावातले ऐकत नाही का घरचे ऐकत नाही? कोण ऐकत नाही? तुकोबारा म्हणले, तुकोबारांची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबारा म्हणले गावातल्याचा आणि घरच्याचा विषयच नाही. मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाही. पाय डोळा म्हणता माझी ती काय सामोकली, इंद्रियच ऐकत नाहीत. राहून का म्हणजे वाचा वदे परी करणे कठीण इंद्रियाधीन. इंद्रियच ऐकत नाहीत आणि इंद्रियामुळं इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. का करावं? इंद्रियामुळे दिन झालो. त्या भोपाळीच्या अभंगात गोड बोलले ना, देवालाच भांडले. देवाला म्हणले देवा कागा केवेलवाना केलो दिनाचा देना. काय करू? इंद्रियच ऐकत नाही. करू सत्ता का? बरं इंद्रिय काय ऐकत नाही? काय ऐकत नाही त्याचं कारण विषय समोर आला की बरोबर विषयाकडे धावतात. जीवा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागे तोडी. कृष्णाची रती सुखाची गोडी ते चरफडी रमावया. त्वचा पायी मृदूपण ओदरवांचे पूर्ण अन्न. श्रवण मागती गायन मधुरध्वनी आलाप. घ्राण उद्यत परिमळा रूप पावया डोळा. हस्तवांची ती खेळा नाना लीळा स्वभावी. पायवांची ती गती आयशी इंद्रिय ओढा उडी ती. नाना जेवी गेवपती बहुता सवती तोडी ती. बघा आता प्रत्येक इंद्रियाचे धाव आपापल्या पद्धतीने. आणि मग करू सत्ता कावनावरी. इंद्रियच ऐकत नाही तर बाकीच्याचं काय? म्हणून तर शेवट शब्द वापरला बहुता सवती तोडी ती. सवती म्हणजे हे पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे. आता तसा एक पुरुष असं त्याला अनेक पत्नी असावं, त्याची जशी होणारी फजिती तसे इंद्रियामुळे जीवाची होणारी फजिती. म्हणून सवती शब्द घेतला. आता सवती शब्द घेताच येणार नाही, एकच भेटा ना. हो म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे ना, वस्तू चाललंय तसं चालायचं. बहुता सवती तोडी ती. विषय समोर आला इंद्रिय ऐकत नाहीत. म्हणून तो कोबारा म्हणले करू सत्ता कवनावरी कोट्या. पाय डोळा म्हणता माझे ती काय सामोकलिलो. करू सत्ता कवनावरी कोट्य स्थिर राहावी. म्हणून परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो. म्हणून हा माझ्यासाठी परदेशी. स्वतःच्या घरात बसलेले सगळ्याला परदेश म्हणतात. म्हणजे घरात बसलेले असून परदेश म्हणते स्वतःच्या घराला. म्हणजे महाराज स्वतःच्या घराला परदेश म्हणतात आणि आपली येडी म्हणते परदेशी परदेशी. जानाने जानाने वाले परदेशी राहता कुठे? इथं परदेशी तुम्ही आम्ही राहत होता. मला माझ्या घरी नेऊन घाला. बरं ठीक आहे,
ठीक आहे चला तू का बरं घरी नेऊन घालतो. मग ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा. घराचा पाहतो आणि नेऊन घालतो. साधक मला नेऊन घालतो. पण ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा सांगा. आता बरोबर आहे ना ते ना तरी कुठे नेऊन घालायचं. घरातच बसलेलेत ना. घरात बसले घरी नेऊन घाला म्हणतात ना. मग ते तरी कुठे नेऊन घालायचं. तो मला ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा सांगा. बरं तसं नाही सांगता आलं तर ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या खिडक्या दरवाजा कोण्या दिशेला सांगा. घराचं तोंड पाहतून नेऊन घालतो. पण गुरुजी आमच्या तुकोबाराची तत्वज्ञानाची भाषा आहे. आमच्या तुकोबारा म्हणले वागा ज्या घरी मला जायचंय का त्या घराला भिंतच नाही तर कलराचा प्रश्नच नाही. ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही. नेमकं घर तरी कुठे तुमचं. निरंजनी आम्ही वेदांत म्हणजे जे अद्वैत स्थिती सांगितली जाते ते अद्वैत स्थिती किंवा शिव स्वरूपाचा जीवाचं ते खरं घर आहे. हे आपले घरच नाही. या मृत्यू लोकात सगळेच पाहुणे म्हणून आलेले आणि पाहुणा हा राहण्याकरता नाही जाण्याकरता आलेला असतो. आपण जर पाहुण्याच्या गावाला गेलो तर जास्तीत जास्त किती दिवस राहू. 2-3 महिने करमत नाही जास्त दिवस. 2-3 दिवस करमत नाही जास्त दिवस. तशा मृत्यू लोकात कोणी पाहुणा 20 वर्षासाठी आलाय, कोणी 40 वर्षासाठी आलाय, कोणी 60-80 बळद 100. तो कोबरात एका ठिकाणी म्हणले काही पाहुणे आलेलेच निघतील. उपजताची मरती अंधबैर होते पांगुळ मुके शेवटी मृत्यू लोक या म्हणून मला मुद्दा मला त्या मार म्हणले मला माझ्या घरी नेऊन घाला. मग ठीक आहे घरी जायचं म्हणजे कुठं. निरंजनी आम्ही बांधलेले घर. ठीक आहे मग आता मला तिथं जायचंय आणि मग तुम्ही मी शब्दाचा काय विचार केला. ऐका तुकोबार म्हणले मी शब्दाचा विचार केला. मी कोण. मी तुकाराम म्हणले नाही. मग मी वासुदेव तत्वता आहे. मी कोण करावा विचार. मी कोण या विचार केला. मग काय लक्षात आलं. महाराज म्हणले मी वासुदेव तत्वता. पण कशावरून कळो येईल विचारिता. अजून कोणाला नाही आहे ठाऊक सभागिया संता. आणि अजून कोणाला नाही जो जाने मागवता गा. मी वासुदेव तत्वता हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे मी देव आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. मरणा हाती सुटली काया म्हणून शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. एक ज्ञान मार्गाने मी विचार कोणी याचा विचार केला. एक आणि मरण संपवलं. आणि भक्ती मार्गाने काय विचार केला. सारासार विचार. सार काय आणि आसार काय भक्ती मार्गाने विचार केला. मग तो कोबरा काय लक्षात आलं. महाराज म्हणले माझ्या लक्षात आलं फलकटतो संसार येते सार भगवंत. संसार फलकटे किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार. साय भगवंताचं नाम हे सार माझ्या लक्षात आलं. ते नाम मी कंटात धरलं आणि मरण संपवलं. म्हणून मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. चला शरीर मरणाच्या तावडीतून सुटल्याच्या नंतर आता बाकीच्या गोष्टीचं दुःख कशाला राहील. चिंता दुःख काहीच राहिलं नाही. अभंगाचं दुसरं ना सोनिया गेले ना सोनिया गेले
सहज स्थिती भोगाची. आता खंती नासोनिया गेली. चिंता वगैरे बाकीचे काहीच राहिले नाही. आता काही चिंता वगैरे राहिली नाही. तसा जरी विचार केला तर आता चिंता दोघाला असते. संसारिकाला चिंता असते आणि परमार्थिकाला असते. संसारिकाला नित्य उठून या खावयाची चिंता संसारिकाला, आणि परमार्थिकाला काय मी उद्धार पावेल ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. पण आता चिंता राहिली नाही. का हरियाला हाता मग कैसी किंवा बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे. मग चिंता राहिली नाही. नासोनिया गेली कंती सहज स्थिती भोगाची. सहज स्थिती म्हणजे मूळचं स्वरूप. आम्ही मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. मूळच्या स्वरूपाला. मूळचं स्वरूप आता भक्ती ज्ञान मार्गानं निरंजने आम्ही बांधलेले घर, आणि भक्ती मार्गानं माझे माहेर पंढरी हे मूळचं स्वरूप आहे. माझे माहेर पंढरी. आणि हे तुम्ही आम्ही राहतो ते हे मूळचं नाही, हे सासरी. मुळात तुम्ही आम्ही राहतो ते सगळं सासरी. म्हणजे ही सासरवाडी ज्यांचं माणसाचं शरीर ही सासरवाडी. ही सासरवाडी. मग सासरा कोणता? अहंकार हा सासरा आहे शरीरातला. अहंकार हा सासरा आहे. आणि सासू कल्पनेचे सासवेचा बावताचे जाचू द्वैत बाबा सांडोलिया ब्रह्मपदी नाचू ब्रह्मपदी नाचू चला बाई वृंदावन रास क्रीडा पाहू. ही कल्पना रूपी सासू आहे. कारण कल्पना अविद्या येणे झाला जीव. जीव मायोपादेश बोले जेती. म्हणजे मूळ असलेलं ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्याला जेवढ्या अंशामध्ये माया नावाची उपाधी लागली त्याला ईश्वर म्हणा. आणि मूळ असलेलं ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्याला जेवढ्या अंशामध्ये अविद्या नावाची उपाधी लागली त्याला जीव म्हणा. आणि कल्पना अविद्या त्याने झाला जीव. म्हणून मायारूपी सासू आहे, कल्पनारूपी सासू आहे. बरं ठीक आहे. आणि अहंकारूपी सासरा, कल्पनारूपी सासू, ननंद. शरीर सासरोडी म्हणलं सगळेच असते ना. ननंदी वासना आशा, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला ह्या नंद आहेत. बरं व्यवहारातल्या नंदीला 2-3 पोर आहेत. या शरीरातल्या नंदीला सुद्धा 2-3 पोर आहेत. काम क्रोध लोभ हे नंदीचे पोर आहेत. नंदेचं कार्ट किरकिर करत रोज भाऊ दे त्याला भाऊ बघा. अनपती जीवात्मा हाच पती, संसार हाच पती आहे. दादला नको ग बाई मला, दादला म्हणजे पती हाच पती आहे. मग आता बघा शरीर म्हण सासरवाडी म्हणलं की माणसाला त्रास असतोच. सासरे ना त्रास असतोच. मग प्रत्येकाला वाटतं माहेरला निघून जावं. सासरमध्ये कोण कोण त्रास देतात? सगळेच देतात. उभं गले सासर मला त्रास. बरं कोण कोण त्रास देत? त्रिविध तापता तरा प्रभू माझा ओगाचे गांजी तो वेद भयंकर भाव हात गाचे माने तो काम माझा दादोला सुखे
पण तिकडे नेतो बगले शरीर ही सासरवाडी आमकार हा सासरा आहे काय ना माझ्या मुळचे तीन सासर दोन वाईट आहेत कर एक आहे गरीब बिचार मानित नाही मी त्याला ग बाई बाई जाते ग मायेराला बाई बाई जाते ग मायेराला विठाला विठाला चला विठाला हला विठाला 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 हला विठाला विठाला हला तीन सासरे म्हणजे सत्व रज तम हे सासरे चला आणि सासू माया सासू मोठे दांगडे तिला आयलय प्रपंचाचे गोडी येता जाता मारी ते थापडे दरी ते गालाच्या गालाला ग बाई बाई जाते ग मायेरा बाई जाते ग मायेरा मायारूपी सासवी अंकारूपी सासरा आहे आणि दीर चारी माझ्या मुळचे सहा दोन हो सॉरी माझ्या मुळचे सहा दीर काय सांगो त्यांचा को विचार काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार गांजे ते मजला ग बाई बाई जाते ग मायेरा माझ्या मुळचे साधी हे सगळे त्रास देतात सासर म्हणला त्रास असतोच गुरुजी तोकोबार एका ठिकाणी देवाला भांडले देवाला म्हणले देवा तुम्ही मला सासूरवाशी कामूनच केला असं कागा सासूवाची मजा केले भगवंता कागा सासूवाची मजा केले भगवंता कागा सासूवाची सासरवासी मज केले भगवंता मज सासरवासी का केले काय झालं म्हणजे दुःख येईल सासरवासा बी तो जीव ओढे तुझ पाशी सासरवासा जीव घ्यायला हो तिकडे नको मग कुठं जायचंय मूळच्या स्वरूप म्हणजे माहेर आता ज्ञान मार्गानं निरंजने आम्ही बांधिले घर आणि भक्ती मार्गानं माझे माहेर पंढरी आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे कैलासवासी कोंडाबाई एकनाथराव कातकरी बाईंना विचारलं बाई प्रवास ते म्हणले इथलचं नातं गोतं सुटलं आता माहेरला निघून आले माहेर म्हणजे माझे माहेर पंढरी तुम्ही आम्ही राहत होतात ही सासरी आणि माणसाचं खरं माहेर पंढरपूर आहे मूळचं स्वरूप
आपल्या मायेरा जायेन मी आपल्या मायेरा जायेन मी आपल्या मायेरा जायेन मी
माहेर पंढरपूर झालं, माहेर पंढरपूर झालं. पण माहेरात गेलं माणसाला आई वडील असतात. आता बाईंना विचारू, बाई म्हणले आम्हाला सुद्धा येत म्हणल्या माहेरातच सगळे गोत माझे पंढरी सेजान सगळं पंढरपूर मध्येच. पंढरपूर आता आई वडील कोण आहेत माहेरात? बाप आणि परमात्मा वडील झालेत म्हणले. भगवान परमात्मा वडील आणि रुक्मिणी माता आमची आई झाली. बाई आमची आई झाली म्हणजे. बाई म्हणल्या इथलं उंडे गावचं मग नातं गोत सुटलं म्हणले. आता वर्ष झालं ना, आजच्यानं प्रवास संपला. उंडे गावचं नातं गोत सुटलं, आता पंढरपूरला निघून आले म्हणले. बाईने विचारलं, बाई आई वडील भगवान परमात्मा वडील आणि रुक्मिणी माता आई. पण बाईने विचारलं, बाई तुम्हाला बहीण नाही का? त्या म्हणल्या आई ना. चंद्रभागा माझी बहीण झाली म्हणजे. आणि तिचा अधिकार गुरुजी आपल्यासारख्यानं स्नान करावं आणि आपले पाप धुवून जावा एवढं सामर्थ्य आमच्या बहिणी. आज जरी बहीण आली असती वर्षराताला, आता बहिणीची बहीण आली का नाही काय माहिती नाही मला, सत्य आहे का नाही आहे ना. पण तिचं मग नातं देहाचं होतं म्हणले आणि देहाचा संबंध तुटला म्हणले. आता तिला सोडून आले आणि पंढरपुरात बहिणी म्हणले. आता कोण? चंद्रभागा आमची बहीण झाली म्हणले आणि माहेरला निघून आले. चंद्रभागा आमची बहीण झाली म्हणले, रुक्मिणी माता आमची आई झाली म्हणले. आणि वडील भगवान परमात्मा झाले म्हणले. पण भाऊ विचार आहे ना. बाईने विचारलं, बाई तुम्हाला भाऊ नाही का? आता भाऊ जरी इथं असला आलेला तर त्याचं मग नातं द्याच होतं म्हणजे. आता भाऊ बी पंढरपुरातच आहे. कोण आहे पंढरपूर? निर्गुण परमात्मा भाऊ, निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणा एवढं सामर्थ्य आमच्या भावाचं आहे म्हणलं. आला नावा रूपा एवढं सामर्थ्य आमच्या भावाचं आहे. आणि इथून पुढचे भाव बी पंढरपुरातच म्हणल्या. आता भाऊ सुद्धा पंढरपुरातच आहे. वडील भगवान परमात्मा, आई रुक्मिणी माता, बहीण चंद्रभागा आणि भाऊ पुंडलिकराय. सगळं आता पंढरपुरातच आहे. विठ्ठल बाप माय सगळं आता पंढरपुरात. पण बाईने विचारलं, बाई जाण्याची गडबड नाही का झाली? त्या म्हणल्या काय करावं, तू का म्हणे माझं धाडिले किंवा एक. आणि दुसरा अर्थ म्हणजे मायराची आठवण म्हणा.
एक प्रार्थना करतो भगवंताकडे प्रार्थना. देवा, आज बाईंच्या मुलांनी रमेश भाऊ आणि लक्ष्मण भाऊ बरोबर दोघांनी ज्ञानयज्ञ सोहळा आणि अन्नदान सोहळा ठेवला ना भाऊ, या सगळ्याचं पुण्य एका जागा जमावा आणि देवाकडे प्रार्थना आहे बाईला तुमच्या चरणाजवळ घ्यावा. उत्तमाची गती तो एक पाऊल. एवढं बोलू आणि थांबू. ज्ञानेश्वर हरिभक्तपरायण अनिरुद्ध महाराज पणुळकर हे पुढे म्हणतील, त्यांना साथ आनंदराव गुरुजी बडवणीकर हे करतील. तुका भले तुका भले कैसे तुका भले कैसे तुका भले कैसे तुका भले कैसे तुका भले
भोगाची सहज स्थिती भोगाची सहज स्थिती भोगाची दगडवाडी वागडवाडी पेंडेवाडी सहज स्थिती भोगते सहज स्थिती भोगाचे
हरी ज्ञानेश्वरा पाया पैगंबरा करा क्षमा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम हरे समाधान तुमचे देखिले चरणा आता उठावे जे मनाए तनाए सर्वारी का मनाई ते सापडविले केले आता उठावे जे मनाए तनाए नारायणा तुका मने भोगे दानवारी दाना आता उठावे जे मनाए तनाए नारायणा आदि करो आरती चक्रपाणी वारी आज पुरले नवस धन्य काळा दिवस पहा पहा ओ सकला पुण्यवंत तुम्ही मला आज पुरले नवस धन्य काळा दिवस तुका हे दानी भासनी आज पुरले नवस धन्य काळा दिवस प्रेम आरती गोविंदा देव वारी धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोका धन्य धन्य ते लोचना भरे केशवाते देखो निराही धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोका आरती राजा महाकैवल तेजा शिवती साधु संत मनोविला माझा आरती दान राजा लोपले ज्ञान जगे धन कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा केवळ तेजा जगे साधू संत मनोविला माझा आरती ज्ञान राजा आरती बोले विश्व ब्रह्मांड केले राम जनार्दन चरणे मस्तगडे आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवले साधू विजला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा माय नाकर्या आरती तुकारामा सागरी सागरात पाषाण घाले कैसी कोबानी गरबशीले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती माय दाखव्या आरती तुकारामा तुकिता तुलनेचे ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वर चरणे मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती आले दाखली आरती तुकारामा हरे गणपती गणानंद पूजन भावे वाले श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगयापका जना आनंद घना विनाश सकळ देवादी देवा कृपाळवादी केवा महानंदानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंबरा करुणध्वजा करुणाकरा छत्रपादा छत्रकरा क्षीरसागरा शेष शयना कमलनयना कमलापती कामिनीमोहना मदन मूर्ती तारका धरित्या वामन मूर्ती त्रिविक्रमा अगा हे सगुणा निरगुणा वसुदेव देवकी नंदना बाळरागणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मद ठाव द्यावाजी चरणे करीत भवबंधनी सोडवावे सकळ देवादी देव कृपालवादी केशवा आनंदानुभवा सदा सदरूपा पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम विठोद रुक्माय ठोबा रुक्माय रुक्माय ढोबा रुक्माय विठोद रुक्माय ठोबा रुक्माय रुक्माय ढोबा बाबे माझे आ